नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, कानगावकर कोचिंग आणि काउन्सिलिंग सेंटरच्या युट्यूब चॅनलमध्ये मी महेंद्र कानगावकर तुमचं स्वागत करतोय. आजचा सेशन आपण जो तयार केलाय तो अति महत्वाच्या डॉक्युमेंट करिता ते म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी आणि कास्ट व्हॅलिडिटीचे अप्लिकेशन सेशन 2025-26 साठी सुरू झाले आहेत. म्हणजेच जो विद्यार्थी वर्ग 11वी मधून आता 12वी मध्ये आलेला आहे, 11वी पास करून 12वी सेक्शन मध्ये आलाय, त्या विद्यार्थ्याकरिता कास्ट व्हॅलिडिटीचे ऑनलाईन अप्लिकेशन सुरू झाले. मग कास्ट व्हॅलिडिटी मी का बरं काढायला पाहिजे? त्याच्या मागे कारण काय? जर तुम्हाला 12वी नंतर कोणत्याही क्षेत्रात ऍडमिशन घ्यायची असेल, तुमच्या कॅटेगरीच्या रिझर्व्हेशन आणि तुमच्या कॅटेगरीच्या फी स्ट्रक्चरमध्ये, तर त्यासाठी अति महत्वाचं डॉक्युमेंट म्हणजे खूप इम्पॉर्टंट डॉक्युमेंट म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी आणि त्याचेच अप्लिकेशन आता सुरू झालेले आहे. मी त्याबद्दलच तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. त्यामुळे तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुमच्यासारख्याच विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी बद्दल माहिती मिळेल. तर चला बघूया कास्ट व्हॅलिडिटी. कास्ट व्हॅलिडिटी करिता तुम्हाला कॉलेजमधून कोणते डॉक्युमेंट हवे त्याबद्दल मी पहिला आधी माहिती देणार. तर विद्यार्थ्याला कास्ट व्हॅलिडिटी करिता कॉलेजमधून फॉर्म नंबर 15A हा डॉक्युमेंट हवे. आता काही कॉलेजेस असे आहेत जे रेग्युलर बेसिसवर असतात, ते विद्यार्थ्याचं 12वीचं कॉलेज सुरू झाल्यावर त्याला फॉर्म नंबर 15A देतात आणि काही कॉलेजेस असे आहेत जसं डमी कॉलेजेस वगैरे असतील, तर ते विद्यार्थ्याला त्वरित फॉर्म नंबर 15A देतात. तर ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कॉलेजमधून फॉर्म नंबर 15A आता मिळत असेल, त्यांनी लगेच कानगावकर कोचिंग आणि काउन्सिलिंग सेंटरला भेट द्या. आम्ही तुमचं ऑनलाईन अप्लिकेशन तयार करू. ज्यांना सध्या फॉर्म नंबर 15A कॉलेजमध्ये मिळत नसेल, त्यांनी काही दिवस वाट बघा. 12वीचं सेशन सुरू झाल्याबरोबर त्यांना तेव्हा मिळेल. प्रयत्न करून बघा, मिळत असतील तर फारच छान, नाहीतर मग 12वीचं क्लासेस सुरू झाल्यावर तुम्हाला मिळणारच आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कोणते डॉक्युमेंट हवे? तर सगळ्यात महत्वाचं डॉक्युमेंट म्हणजे तुमचं कास्ट सर्टिफिकेट. त्यानंतर विद्यार्थ्याच्या 10वीची टीसी. आता ही 10वीची टीसी तर तुम्ही ओरिजिनल कॉलेजमध्ये जमा केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या टीसीची झेरॉक्स लागेल. विद्यार्थ्याच्या बाबांची, वडिलांची टीसी ओरिजिनल आणि विद्यार्थ्याच्या आजोबाची टीसी ओरिजिनल. जर विद्यार्थ्याच्या आजोबाची टीसी हायस्कूलची आहे म्हणजे 10वीची आहे किंवा ग्रॅज्युएशनची आहे, तर अशा विद्यार्थ्यांना त्याच्या आजोबाच्या प्रायमरी रजिस्टर एक्स्ट्रॅक्ट ज्याला मराठीत दाखल खारीज म्हणतात, ते आणावं लागेल. आणि जर कोणाच्या आजोबाची टीसी 4थी, 3री, 1लीची आहे, तर त्यांना हे करायची गरज नाही. या वर्षीपासून नवीन एक डॉक्युमेंट कंपल्सरी केलं ते म्हणजे आहे महसुली पुरावा. आता महसुली पुरावा म्हणजे नेमकं काय? असे विद्यार्थी ज्यांच्याकडे शेती असेल, तर त्यांना शेतीचा P1, P2 खसरा किंवा अधिकार अभिलेख पंची, फेरफार पंची इत्यादी डॉक्युमेंट लावावे. पण जर कोणाकडे शेती नाहीये, तर त्यांना त्यांच्या घराची कर आकारणी. कर आकारणीला बरेचसे लोक टॅक्स पावती समजतात, पण टॅक्स पावती नाही म्हणतोय मी. कर आकारणी तुम्हाला तुमचं घर जेव्हापासून बनलं असेल, तेव्हापासून त्याची नोंद नगर परिषद किंवा ग्रामपंचायतला असते. तर तिथून तुम्हाला ते डॉक्युमेंट मिळणार. याबरोबरच जर तुमच्या घरी कोणी याआधी व्हॅलिडिटी काढली असेल, तर त्याची व्हॅलिडिटी. जर कोणी काढली नसेल, तर त्याची गरज नाही. त्यानंतर विद्यार्थ्याचा फोटो, त्याचं साइन आणि विद्यार्थ्याला फॉर्म भरता वेळेस मोबाईल नंबर आवश्यक, म्हणजे मोबाईल घेऊन येणे आवश्यक. हे सगळे डॉक्युमेंट विद्यार्थ्याला लागतात. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी ऑनलाईन अप्लाय केली, तर तुम्हाला लवकरात लवकर तुमची कास्ट व्हॅलिडिटी मिळते. सुरुवातीच्या दिवसात जर आपण अप्लाय केला, तर लगेच कास्ट व्हॅलिडिटी तयार होते. आणि एक वेळा केसेस वाढल्या, तर कास्ट व्हॅलिडिटीसाठी वेळ लागतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ व्यवस्थित समजला असेल, तर तुम्ही लवकरात लवकर भरायला या आणि या व्हिडिओला शेअर पण करा. काही अडचण असल्यास माझा नंबर दिलाय कमेंट बॉक्समध्ये, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्ही त्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.